शिर्डीमध्ये डेंग्यूमुळे एका दिवसात चिमुरडीसह महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे शिर्डी नगरपालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात नागरिकांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शिर्डी गावात तसेच आसपासच्या परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यांसारख्या आजारांनी मोठे थैमान घातले आहे। अनेक कुटुंब या रोगांमुळे त्रस्त झाले आहेत। शहरात जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोकांना याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय। त्यातच लहान मुले, मुली, वृद्ध तसेच महिला यांचा जास्त समावेश आहे। त्यातच श्रीरामनगर येथील 2 चिमुरड्या मुली व गणेशवाडीमधील एका महिलेचा डेंग्यूमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची तिसरी घटना घडली आहे। महिनाभरात 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही शिर्डी नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, आरोग्य विभाग यांना याची थोडीशीही माहिती नाही। यातूनच त्यांच्या कामाची तसेच शिर्डीवर ओढवलेल्या संकटाची किती काळजी तसेच गांभीर्य आहे हे स्पष्ट होतंय। शिर्डीकरांना कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या व त्यातून उद्भवणाऱ्या रोगांना सामोरे जावे लागत आहे। हे दुखणं नागरिकांचं की नगरपालिकेचं हाच खरा गंभीर प्रश्न। SP 24 तासने सदर घटनेची गंभीर दखल घेत शिर्डीतील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवलाय। शोकाकुल वातावरणामध्ये कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। खरं तर ही चिमुरडी 2 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट होती। दुर्दैवानं आज तिचा अंत झालेला आहे, तो पण डेंग्यू या रोगामुळेच। वारंवार पाहणी करणारे अधिकारी, नगरसेवक याकडे जाणून बुजून डोळेझाक करत आहे, परंतु या ठिकाणी कुणाच्याही जीवाची किंमत करता येणार नाही। खरं तर या ठिकाणी आरोग्य सभापती कोण आहे, आरोग्य अधिकारी आणि कशा पद्धतीनं या आरोग्याची जबाबदारी आहे आणि कोण करणार यातून मुक्तता। खरं तर आरोग्यामुळेच या ठिकाणची जी दुर्गंधी आहे किंवा कचऱ्याची घाण आहे त्यामुळेच असे रोगांचा प्रादुर्भाव शिर्डीत वाढतच आहे। या ठिकाणी आज रोजी तब्बल 3रा बळी डेंग्यूमुळे गेलेला आहे। खरं तर शिर्डीसारख्या ठिकाणी लाखो साईभक्त येतात, याचा प्रादुर्भाव त्यांना सुद्धा होऊ शकतो। डोळेझाक करणारे नगरसेवक असू द्यात किंवा अधिकारी आता तरी केव्हा जाग येणार यांना, हा जाब विचारण्यासाठी आता शिर्डीकर एकवटलेले आहे। कारण त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते धडक नगरपालिकेवरच मोर्चा आणणार आहेत। कालपर्यंत धावत पळत येणारी ही चिमुरडी आज या जगात नाही आहे। साईबाबा इंग्लिश मीडियममध्ये 3री इयत्तेत असणारी ही चिमुरडी डेंग्यूमुळे आज मरण पावलेली आहे। 2 दिवस तिच्यावर शिर्डीमध्ये उपचार चालू होते, परंतु आज सुद्धा नियतीने त्यांच्याशी एक खेळ खेळलेला आहे। दुर्दैवानं तिचा आज अंत झालेला आहे। अक्षरशः या ठिकाणी शोकाकुल वातावरण आहे, परंतु कोण जबाबदार आहे आणि कशा प्रकारची ही घटना आहे हे जाणून आपण त्यांच्या नातेवाईकांकडून घेऊया। आमच्याकडे आहे ना एवढी घाण पडेल आहे तिथे, इकडे कोण घाण्यात तिथे पण इथे 4 मुलं होते। 4 मुलांपैकी 4ही आजारी आहे आणि 2-3 ते 4 त्याचा उपचार चालू होता। ते डॉक्टर लोणीला घेऊन या, लोणीला घेऊन गेले 2 दिवस झाले। रात्री डेट झालेली आहे। अजून ते 3 मुलं आहेत, ते पण आजारी डेंग्यूचे आजारी। आणि आमच्याकडे ती गाडी येतच नाही कचऱ्याची, कचरा एवढा पडेल आहे इकडे, कचऱ्याची गाडी येत नाही। फवारा यायला पाहिजे, फवारा कधीमध्ये येतो। त्याच्यामुळे आहे ना प्रत्येक घरात, याचं नाही यांच्या घरात आहे, प्रत्येक घरात 1-2 मुलं आजारी आहेच। जबाबदारी कोणाला वाटते? जबाबदारी कोणाची आता तुम्हीच पहा, हे नगरपालिका काय करते, कोण काय करतो। सिटीत एवढे घाण आहे आणि एवढे घाण आहे, इकडे नाही पुढे पण जा, तुम्ही भाजी मार्केटला जा, पुढे पण जा, लोक आहे ना तोंडाने ते रुमाल बांधून तिथे निघतात। आणि आमच्याकडे लोक निघतात ना तिथे, तुम्ही पहा जाऊन तिथे लोक आहे ना रुमाल घालून तिथे, आम्ही तिथे राहतो, मग घाण एवढी आहे, आम्ही ते जाळवतो। आता पाऊस झाला, आता जाळवता येत नाही। किती वेळा आम्ही सगळे जाऊन आलो, पण ते आमच्याकडची घाण जात नाही। लोक म्हणजे ते टाकणारा पाहत नाही, आम्ही काय करून मागणी म्हणजे इथं तुमच्या या वार्डामध्ये अधिकारी येतात का तपासणी करायला? स्वच्छतेचा घाण कचरा काढायला गाड्या येतात? हे आमच्या श्रीरामनगर म्हणजे इकडे कोणीच अधिकारीने काहीच नाही। नगरसेवक येतात इकडे पाटील कमी आहे, त्याच्यामुळे कोणी येतच नाही। जाणारे सगळे त्याचे बाहेरचे लोक जास्त आहे, त्याच्यामुळे इकडे काही पाणी नाही, काही नाही। सगळ्यांनी मिळून हे दिलं पाहिजे, कारण सगळीकडे घाण पडलेली आहे। थोडासा फवारा मारते, सगळे निघून जाते, त्याचा काही उपयोगच नाही ना। थोडंसं औषध वगैरे सगळं मारलं, कचरा वगैरे गोळा करून घ्यायला तर एवढा असं संकट होणार नाही ना। आणि ते 1 सोडून 2 झाले ना लहान लेकरांचं, त्याच्यामुळे आता आम्हाला पण भीती वाटायला की आमच्या लोकांना असं संकट आहे। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये श्रीराम मधील ही 2री घटना आहे, परंतु या ठिकाणी या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की आमच्याकडे कुणीही ढुंकून सुद्धा बघत नाही।
कागदपत्री या ठिकाणी लेखाजोखा व्यवस्थित सांगणारे अधिकारी मात्र आता या ठिकाणी गप्प बसलेले आहे. जीव जातो तो गरिबाचा, गरिबांनी न्याय तरी कोणाला मागायचा, हाच प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे. साईंची शिर्डी डेंग्यूच्या विख्यात. खरं तर साईंच्या शिर्डीमध्ये आज रोजी 3रा मृत्यू पावलेला आहे, तो म्हणजे डेंग्यू या सदृश रोगामुळे. अक्षरशः या ठिकाणी 2 चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर आज एका महिलेचाही मृत्यू डेंग्यूमुळे झालेला आहे. ढिम्म असणारी नगरपालिका या ठिकाणी अक्षरशः डोळेझाक करत आहे. या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना सुद्धा कोणताही अधिकारी तथा नगरसेवक या ठिकाणी डोळेझाक करताना दिसून येत आहे. परंतु मृत्यूच्या विळख्यात सापडलेले ही जनता आता जबाबदारी कोणाला विचारणार, कारण दिवसेंदिवस या रोगाचं थैमान अक्षरशः वाढतच चाललेलं आहे. परंतु नगरपालिकेचे कर्मचारी आपल्या कागदपत्री सांगतात की या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित चालू आहे, परंतु दिवसेंदिवस प्रत्येक वार्डामध्ये आणि प्रत्येक कुटुंबामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा खाटा सुद्धा खाली नाही. रीकच्या रीक या रोगांच्या उपचारासाठी लोकांची लागलेली आहे. काहींना तर उपचारासाठी पैसे सुद्धा नाही आहे. सोनाराच्या दुकानात आपले दागदागिने अक्षरशः कवडी मोल भावाने मोडून आपल्या चिमुरड्यांच्या उपचारासाठी ते धावपळ करत आहे. परंतु या ठिकाणी सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे याच नगरपालिकेमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार, कारण झोपेचं सोंग घेतलेले हे अधिकारी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन या रुग्णांची तपासणी करणं त्यांची ही ड्युटी आहे. परंतु आता हे झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग तरी कधी येणार, हाच खरा मूळ प्रश्न. म्हणजेच अजून किती बळी जाणार याची वाट न पाहता याला जबाबदार फक्त आणि फक्त शिर्डी नगरपालिकाच असून त्यांना आता एकत्र येऊन जाब विचारणार असून साथीच्या रोगांतून मुक्तता मिळण्यासाठी कठोर पावले उचलावीत. तसेच शिर्डी नगरपालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी साईंच्या नगरीत होत आहे. शिर्डी नगरपालिकेच्या वतीने मी सांगते की डेंग्यूची फवारणी व्यवस्थित होत नसल्या कारणाने आमच्या या प्रभागामध्ये 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यासाठी मुख्य अधिकारी साहेबांनी लक्ष घालायला पाहिजे होतं. मी वेळोवेळी त्यांना लेखी तक्रार केलेली आहे आणि वैयक्तिक फोन करून त्यांना सांगितलेले होते की आमच्या विभागात अशी डेंग्यूची साथ चालू आहे, तुम्ही फवारणीसाठी काहीतरी कारवाई करावी. पण त्यांच्या ह्याच्यानी काहीच झालेलं नाही असं मी सांगेन. मी स्वतः वैयक्तिक स्वखर्चाने 2-4 वेळेस फवारणी झालेली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.